अजितदादांनी त्यांच्या शेवटच्या भाषणात एक वाक्य वापरलं होतं, राजकारण खूप वंगाळ आहे. आज अधिक ठळकपणे हे खरं ठरतंय का? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेला सत्ता संघर्ष कुठल्याही वेब सिरीजपेक्षा अधिक उत्कंठावर्धक, अधिक गुंतागुंतीचा आणि अधिक अस्वस्थ करणार आहे का? जिथं सिंहासनासाठी रामायण महाभारत घडलं, तिथं आजच्या सत्ताकारणात असे संघर्ष अनपेक्षित नाहीयेत. विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून सध्या दोन राष्ट्रवादीत तेच सुरू आहे का? बघूया खास रिपोर्ट. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक. विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेले 4 महिने पक्षाची चर्चा चालू होती. ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं. शरद पवारांचं मोठं वक्तव्य. की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता. 3 मीटिंग झाल्या आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती. पण दुर्दैवानं हा अपघात झाला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत शरद पवार यांनी केलेलं हे वक्तव्य. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एका पक्षाचे 2 पक्ष झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीही या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या. मात्र दोन्ही पक्षांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडची महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढवली. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकत्रित लढतायत. अशात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली होती असा दावा शरद पवार यांनी केला. आणि ते या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन पोचले होते. शेवटचं विषय त्याने आम्हा लोकांना केलं होतं. दरम्यान हा आघात झाला. अशातच दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला. 17 जानेवारीला झालेल्या बैठकीचा तो व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला. त्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे, अमोल कोल्हे हे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती. दादांची इच्छा होती ती पुरी हवी ही आमची इच्छा आहे. पण आता त्यांची दिसत नाही. हे सगळं झालंय त्याच्यावरून असं काही सांगता येत नाही. एकदम सांगता येत. शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनीही अजित पवार यांच्यासोबत झालेल्या विलीनीकरणाच्या चर्चांना दुजोरा दिला. पवार साहेबांच्या समोर 8 वाजता बसलो आणि तिथं सविस्तर चर्चा झाली आणि 12 तारीख आम्ही सगळ्यांनी निश्चित केली. आणि साधारणपणाने 8-9 पर्यंत हे जिल्हा परिषदेच्या निकालाचे पडसाद उमटतील आणि 10-11 तारीख मोकळे झाले की 12ला ह्याचा निर्णय घेऊ अशी आम्ही पूर्ण चर्चा केली. मी त्या दिवशी सांगितलं की नेत्यांची अंतिम इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याची आता कोणाला आम्ही तयार आहोत. आता ही करायची का नाही करायची हा त्यांचा निर्णय आहे. जसा त्यांनी आज निर्णय घेतला तसा त्या पक्षाचा निर्णय. त्या पक्षाने जो निर्णय घेतला त्यांनी घ्यावा. आम्हाला त्यामध्ये आम्ही सकारात्मक होतो का होतो. अजितदादांच्या बरोबर चर्चा आणि अजितदादांनी आम्ही ती चर्चा पण केली की बाकीच्या नेत्यांशी आपल्या पक्षाच्या तेवढे ते माझ्यावर सोडून द्या. दरम्यान खासदार सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा फेटाळली आहे. जयंत पाटलांनीही ठाम भूमिका घेत बैठकीत विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचं ठासून सांगितलं. दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत
त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती. हे आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जे आहे ते होणार होतं. जयंत पाटील 12 तारखेला घोषणा पण होणार होती. एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोलू. त्यामुळे ह्या सगळ्या चर्चा साहेबांच्या समोर घडाव्यात अशी मी त्यांना विनंती केली. त्यांना मी हेही विनंती केली की तुम्ही तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांना घेऊन आलात तर अधिक सोयीचं होईल. त्यांना जमत नसेल तर तुम्ही एकटेच या, पण एकदा पवार साहेबांच्या समोर याची चर्चा करू. त्याप्रमाणे पहाटे 3 वाजता 4 वाजता उठून मी गाडीने गेलो, अजितदादाही गाडीने तिकडं गेले. इथं जे जमलेले मुंबईत माझ्या घरी होते 10:30-11पर्यंत आम्ही एकत्रित होतो. ते सगळेच तिथं गाडीने पोचले. सकाळी 8 ते 9:30 याच्यावर मी तर 7:30लाच पोचलेलो होतो. 8 ते 9:30 याच्यावरच चर्चा झाली. कृषी प्रदर्शनाची कारण माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती त्यामुळं कृषी प्रदर्शनासाठी मी तिकडे जाईन हा प्रश्नच उद्भवत नव्हता. खरं तर अजित पवार हयात असताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरला होता. कारण दोन्ही पक्ष पालिका आणि झेडपी निवडणुकीत एकत्र आले होते. ही वाढती जवळीक विलिनीकरणाची नांदी तर नाही ना अशी चर्चा रंगली होती. पण अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सगळं चित्र बदलून गेलंय. अत्यंत वेगानं राजकीय घडामोडी घडल्यात. त्यामुळे सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला ब्रेक लागल्याचं चित्र आहे. असं आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं याच्यावर गेले 4 महिने पक्षात चर्चा चालू होती. आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं. सगळं डिस्कशन या लोकांनी केले. दुर्दैवानं या अपघातामुळे याला खंड पडेल असं चित्र दिसतं. सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. विलिनीकरणाच्या चर्चेबाबत अजित पवारांच्या पक्षाचे अधिकार आता सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहेत. आजची आमची परिस्थिती अशी की आमचा गटनेता निवडणे. आमचा गटनेत्या निवडल्यानंतर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पक्षाचा गाडा हाकण्याचं काम हा सुनेत्रा वहिनींना करावं लागेल. सुनेत्रा वहिनी जसं आमच्यासाठी एकमेव दादा होते. दादा सांगतील तेच तोरण आणि तेच धोरण आमचा जसं त्या ठिकाणी वाक्य होतं त्याच पद्धतीने सुनेत्रा वहिनी याच्या पुढचा निर्णय घेतील. ते जे घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य. राष्ट्रवादीतल्या या राजकीय घडामोडींवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. आम्ही पण तीच भूमिका आमची असणार. जी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली तीच भूमिका आमची असणार आहे. अखेरला निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. अजितदादाच्या पक्षाच्या आमदारांनी मंत्र्यांनी त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. आणि त्यांचा जो काही निर्णय असेल त्यांना आम्हाला पाठिंबा देणं गरजेचं होऊन जाईल, क्रमप्राप्त होईल. म्हणून त्यांनी काय निर्णय घेतला त्याला विरोध करण्याची आमच्या कोणतीही मानसिक तयारी पण नाही, आम्ही करणारही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीत घडामोडी घडतायत त्या पाहता विलिनीकरणाचा मुद्दा मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.